मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. वा 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 वा, काय सुंदर फुलं आहेत. आणि ही फुलं बघितलीत की आपण फुलांच्या बागेत आल्यासारखं नाही वाटतंय तुम्हाला, किंवा काश्मीरमध्ये आल्यासारखं. आणि जर तुम्हाला काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटत असेल तर मग एखादी काश्मीरची स्पेशल रेसिपी का नाही आम्ही तुम्हाला आज खमंग मेजवानीमध्ये दाखवावी. खमंग मेजवानीच्या या खास कार्यक्रमात आम्ही तुम्हाला आज काश्मीरची एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहोत, फिरणी. आणि ती बघण्यासाठी आपण आलेलो आहोत काश्मीरच्या पनवेलच्या वसंत विहार सोसायटीमध्ये. आणि इथे आपल्यासोबत आहेत रेवा देशपांडे मॅडम. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आज फिरणी दाखवणार आहात. हो. फिरणी हा काश्मीरमधले पारंपरिक पदार्थ आहे. पारंपरिक पदार्थ आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांना रेसिपी बद्दल सांगूया, त्याच्यातले इन्ग्रेडियंट सांगूया, साहित्य सांगूया आणि मग फुलांकडे वळूया. नक्की. प्रेक्षको, इथे आधी मी तुम्हाला फिरणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य सांगते, व्यवस्थित नोंद करून घ्या, नाहीतर मग शिकायला काश्मीरला जावं लागेल. काय काय वापरणार आहोत आपण? याच्यामध्ये दूध आहे, बासमती तांदूळ आहेत, साखर घेतली आहे, बदाम घेतले आहेत आणि बाकी सजावटीसाठी आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, चांदीचा वरखा आहे आणि केशर आहे. प्रेक्षको, साहित्याची व्यवस्थित तुम्ही नोंद नक्कीच करून घेतलेली असणार आहे. पण इथे मला अजून एक साहित्य दिसतंय ज्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं नाही. हे काय आहे बरं? हे वाटलेले तांदूळ आणि बदाम आहेत. वाटलेले तांदूळ आणि बदाम. 2 चमचे बदाम आहेत, 2 चमचे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये. हे 2 ते 3 तास भिजत टाकायचे आहेत. त्याच्याबरोबर दुसऱ्या वाटीत 8 ते 10 बदाम पण भिजत टाकायचे आणि 2-3 तासानंतर बदाम सोलून बदाम आणि तांदूळाचं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करायचे. बरं, आता इथे एक स्पेशल गोष्ट म्हणजे किंवा नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं की तांदूळ जे आहेत ते आपण स्पेशली बासमती तांदूळ. बरं, आणि ते 2च चमचे का? 2च चमचे लागणार? हो, आटून. कारण तो पदार्थच कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दूध जास्त घेतलेलं आहे आणि त्यामुळे तांदूळ कमी आहे आणि बाकी चवीला साखर आणि सुकामेवा. पण जर आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर त्यासाठी मग आपण तशी क्वांटिटी तांदूळाची वाढू आणि तांदळाच्या प्रमाणात आपल्याला दूध पण त्याच्यामध्ये जास्त घ्यावं लागेल. आता हे 2 चमचे जे साधारणपणे आपण तांदूळ घेतले ते किती दूध असेल तर त्याला 2 चमचे घ्यायला पाहिजे, असं काही प्रमाण आहे का? हे साधारण 4 मोठे कप दूध आहे, म्हणजे अर्धा लिटर, अर्धा ते पाऊंडच्या आसपास. तुम्ही एक जरी घेतला तरी काही हरकत नाही. फक्त थोडं पातळ आणि घट्ट करायला जास्त आठवावं लागेल एवढंच. बरोबर. म्हणजे तुम्ही जर 1 लिटर जर दूध घेतलं आपण तर त्यासाठी आपल्याला 2 चमचे बासमती तांदूळ घ्यायचे आहेत, ते भिजवायचे आहेत 2 ते 3 तास. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपण बदाम सुद्धा भिजवायचे आहेत. बदाम साधारण 5 ते 6 बदाम घेतलेत. नाही, 8 ते 10 बदाम. 8 ते 10. ओके, 1 लिटर साठी तुम्ही 8 ते 10 बदाम घ्यायचे, ते सुद्धा 3 ते 4 तास भिजवायचे आणि मग सालं काढून दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं. बरं, आणि हे वाटलेलं हे जे मिश्रण आहे ते साधारणपणे 1 लिटरला एवढं होतं. हो, बरोबर, एवढं मिश्रण ते होतं. बरं, आता आपण वळणार आहोत मेन कृतीकडे. लक्ष देऊन पहा कसं करायचंय ते. करूया आपण सुरुवात. काय करूया? सर्वप्रथम दूध गरम करायला ठेवूया. बरं, दूध घेऊया आपण. हे 4 कप दूध घेतलेलं आहे. आपण ओतून घेऊया, मग गॅस पेटवूया. बरं, हे दूध चांगलं आपल्याला उकळून घ्यायचे. तोपर्यंत एक कुतूहल म्हणून मी विचारून घेऊ का की ही फुलं तुम्ही बनवायला तुम्ही स्वतः बनवलेली आहेत? हो. तर तुम्हाला हा छंद कसा काय तुम्हाला जोपासता आला किंवा कधीपासून जोपासायला सुरुवात केली? नाही, खूप दिवस नाही झाले. पेपरमध्ये आलं होतं त्याविषयी. ठाण्याला मालती मेहेंदळे म्हणून त्या शिकवतात, त्यांचा मी नंबर घेऊन त्यांना फोन केला आणि ते क्लासेस घेतात का चौकशी केली आणि त्यांच्याकडनं शिकली मी फुलं. शिकलात तुम्ही फुलं? म्हणजे ही सगळी फुलं तुम्ही घरी बनवली? हो. मग आम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवा ना. नक्की. आम्हाला पण आवडेल, कारण एवढी सुंदर फुलं आहेत ती की जेव्हा मी यांच्या घरात आले तेव्हा मला आधी कळलंच नाही. हे 2-3 फुलं बघून तर मला कळलंच नाही की ते कागदाने बनवलेली फुलं आहेत. एवढी ती ओरिजिनल वाटतात आणि खूप सुंदर. आणि मला ना सगळ्यात जास्त हे फुल आवडलेलं आहे. तर मला तुम्ही
दाखवा ना बरं, नक्की, please. नक्की, नक्की कसं दाखवते, बनवायचं? एवढं दाखवते. सुंदर आहे ना हे अस्टर. हो हा अस्टर आहे. अस्टर दाखवा आपण तुम्ही. यातलंच एक फुल बनवूया. नक्कीच. आपलं दुधाकडे पण लक्ष द्यावं लागेल मधून मधून. हो, बऱ्यापैकी होत आलं आहे. बरं. आपण जे वाटलेलं मिश्रण आहे दूध आणि बदामाचं, ते आपण तांदूळ आणि बदामाचं. हा सॉरी, तांदूळ आणि बदामाचं जे मिश्रण आहे बरं. ते आपण त्याच्यात टाकूया. बरं. आणि मग घट्टपणा येईल. बरं. आपण साखर पण टाकूया याच्यामध्ये. साखर साधारणतः किती टाकायची आपल्याला? साखर 4 चमचे टाका, 4 ते 5. कारण आटल्यानंतर कमी होतं ना. बरोबर आहे. हो. आणि आवडीप्रमाणे आपल्याला कमी जास्त गोड तसं आपण त्याचं ऍडजस्ट प्रमाण कमी जास्त करू शकतो साखर. याला फक्त मधून मधून थोडंसं हलवत राहायला पाहिजे नाही का? तांदूळ असल्यामुळे जरा लागायची. आणि त्याच्या नाहीतर गुठळ्या पण जमू शकतात. गुठळ्या थोडंसं आपण हलवत राहिलं की ते व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यामध्ये नाही का? गॅस आपला बारीकच आहे. हो. आपण एकीकडे फुल सुरुवात करूया फुलाला. बरं. हा जो कागद तुम्ही वापरताय तो कोणता आहे? हा क्रेप पेपर आहे. डबल क्रेप आहे. हा डबल क्रेप पेपर. ओके. आणि हा इझिली आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातो? नाही मिळत. म्हणजे स्टेशनरीमध्ये जे मिळतो तो सिंगल क्रेप Single असतो. crepe. आणि आपण अशा पद्धतीचा तो सिंगल क्रेप आहे. बरं. हे जे फुल आहे ना याला आपण सिंगल क्रेप वापरला या फुलाला. बरं. आणि याला डबल वापरला. हा त्याला डबल आहे. तर आपण काय फरक असतो साधारणपणे सिंगल आणि डबल क्रेप? चांगलाच फरक असतो. अरे बाबा. हो हो हो. हा स्ट्रेचेबल असतो आणि याचा थिकनेस जास्त असतो, ज्यामुळे फुलाची पाकळी अशी ताट राहू शकते. हा हा हा. आपण याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचेत. हे खूप सावकाश आणि लक्षपूर्वक करण्यासारखं काम आहे नाही का? अतिशय पेशन्स लागतात. म्हणजे एक फुल आपल्याला दिसत जरी असतं डोळ्याली छान, तरी पण त्याच्या मागे मेहनत भरपूर प्रचंड असते आणि बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. साहित्य खूप कमी लागतं खरं याला, पण खूप बारीक काम आहे. मग त्याची एक तुम्ही ओपन करायचं त्याला? नाही, हा जोड आपण फोल्ड केला होता ना मी तो, म्हणून ते तिथे राहून जाते येत नाही, म्हणून मग तो पूर्ण काढून घेतलाय. आपण फुलाचा मधला भाग करतो आहे. हे कापल्यानंतर आपण त्याच्या एका बाजूला फेविकॉल लावणार आहोत. बरं. आपण फुलांच्या मधल्या भागाची तयारी करतो आहोत अस्टरच्या फुलाची. त्याच्यासाठी आपल्याला तार लागेल. आता या कॉर्नरला आपण ही तार ठेवून बरं ते फोल्ड करायचं वळवणार आहोत. पूर्ण जो कागद आहे ना तो पूर्ण त्या तारेभोवती आपल्याला लपेटून घ्यायचा आहे. त्याला फेविकॉल लागलेला त्याच्यामुळे ती व्यवस्थित चिटकते. हो चिटकते. हो हो. म्हणूनच ते आधी, कारण दोन्ही हात त्याला वापरावे लागतात, त्याच्यामुळे ते आधी लावून घेतलेलं जास्त सोयीस्कर असतं. हा असा फुलाचा आपला मधला भाग तयार झालाय. आपण आपल्याला मध्येच इकडे पण लक्ष द्यावं लागेल. म्हणजे प्रेक्षक इथे तुम्ही बघितलं की हे जे फुलं बनवायचं काम आहे ना ते एकदम निवांत करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही फुरसतीत असाल तेव्हा हे काम करा, 2 कामं एकत्र करून नाही. कारण बायकांना भरपूर वेळा सवय असते की एक काम चालू असताना दुसरं पण काम करतात, पण इथे तो रूल लागू होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर फुलं बनवत असाल तर फुलंच बनवा आणि फिरणी बनवत असाल तर फिरणीच बनवा. आता आपण दुसरं कागद घेतलं. आता आपण पांढरा अस्टर करणार आहोत, त्यामुळे पांढरा घेतलेला आहे. त्या पद्धतीनेच याला पण कट देऊन घ्यायचे. म्हणजे हा पाकळीचा, म्हणजे फुलाच्या पाकळीचा भाग होईल हा. तर याला जरा मोठे कट द्यायचे का? हा, याच्यातली हा कागद पण मोठा आहे ना. बरं. हा हा. त्याच्यापेक्षा हा थोडा मोठा असल्यामुळे याला कट पण मोठे आहेत. अच्छा. मगासारखंच पुन्हा आता आपल्याला जिथे आपण फोल्ड केला होता तिथे पण पुन्हा ओके. आता आपल्या कटिंगचं काम झालेलं आहे.
पुन्हा याला पण फेविकॉल लावून घ्यायचा, हो मगासारखंच. म्हणजे इथून तुम्हाला फेविकॉल लावून घ्यायचे व्यवस्थित. ओके. आणि याला त्याच पद्धतीने पुन्हा पण त्याच्यावरती आपण हे करायचं, थोडं वरती आपल्याला घेऊन आतलं जे आपण येलो फुल बनवलंय छोटं, त्याच्या थोडा वरून ते बांधायला सुरुवात ते करायची. हे पराग आहेत फुलाचे. आणि आता आपण जे पांढरा भाग लावतोय ते पाकळीचा भाग आहे, त्याच्यामुळे पराग थोडे आत जातील. बरोबर आहे. आणि ही पाकळीचा भाग आपल्याला थोडा अजून वरून घ्यायचा आहे. बरं. अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पूर्ण तो गुंडाळून घ्यायचा. याच्यामध्ये भरपूर रंग असतात. अस्टरचे ते फुलं तुम्ही पाहिले असते, जांभळा आहे, गुलाबी आहे. नंतर याच्यामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये तुम्ही पाहिले असेल तर मी जरा वेगळा प्रयोग म्हणून निळा आहे की नाही मला माहिती नाही, पण तो रंग खूप मला फ्रेश वाटला म्हणून मी त्याचंही केलं आहे. ओके. अशा पद्धतीने हे आपण थोडंसं पुन्हा हलवून घेऊ. हो 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 होत आला आहे. आपलं फुल होतसर फिरणी तयार होणार आहे. क्या बात आहे. म्हणजे इथे प्रेक्षक आजच्या भागात आम्ही तुम्हाला दोन गोष्टी एकत्र दाखवत आहे, फुल कसं बनायचं, कागदी फुल, आणि फिरणी कशी बनवायची ते सुद्धा. आता आपण फुलाला बाहेरून कोश लावून घेऊया. ओके. कोशासाठी आपण पुन्हा डबल क्रेपच वापरणार आहोत. बरं. पण तो खूप छोटा आहे, म्हणजे पूर्ण ते फुल कव्हर होईल एवढाच त्याचा आहे मेजरमेंट, जास्त नाही. त्याला पण तसेच कट देऊन घ्यायचे आपल्याला. अतिशय सोपं फुल आहे पण दिसतं खूप छान. आणि ते एकदम पांढऱ्यावरती लावायचे, ते थोडं खाली घ्यायचंय आता. हो. अशा पद्धतीने. क्या बात आहे. आणि मग ते ओपन करायचं. थोडं हाताने त्याला. हे बघा तुम्हाला दिसेल आता हे फुल तयार झालं. वाव, सो ब्युटिफुल. खूप सुंदर, खूपच सुंदर केलं हे. आता जस्ट उमलल्यासारखं वाटत आहे ना. आणि त्याच्यामधून ते तुम्ही म्हटलात ना की परागकण असे, ते छोटेसे परागकण मस्त असं डोकावतायत असं वाटतं ना फुलातनं. आणि त्याच्यामुळे ते अजून सुंदर दिसते, अजून फ्रेश वाटतायत ते. त्याच्यामुळे खूपच छान, खूप छान. आणि खूप सोपं आहे नाही का? म्हणजे अजून पूर्ण फुल झालेलं नाहीये, कारण आपल्याला ते आपण जे फेविकॉल वापरलं ते सगळं वाळायला वेळ लागतो. त्याच्यानंतर त्याला खालून थोडं कापसाचं सपोर्ट देऊन आपल्याला ही पूर्ण ती दांडी त्याची झाकायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी हा पेपर वापरला जातो. पूर्ण दांडी आपण झाकणार. हो हो हो. पण त्याला वेळ लागेल. हा बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने आपण हे बघा, हा सगळं अस्टरचा बंच केलेला आहे. हा, याला तुम्ही पूर्ण ही दांडी आपण कव्हर केली आहे. कोशाचा तो सगळं फेविकॉल. तशा त्याप्रमाणे हे जर फुल पूर्ण वाळलं की त्याच्यानंतर फेविकॉल झाल्यानंतर आपण ते याला सुद्धा फुल कव्हर करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता की असं काही डिफरन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. पण मी त्याला पानं लावून दाखवू शकते तुम्हाला. आता पानाशिवाय फुल ते पूर्ण होणार नाही. खरंच. अशा पद्धतीने आपण लावूया. आणि जरा गंमत बघा. आता अरे वा, मस्त कव आला की नाही? हो. झालं फुल तयार. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सुंदर आहे ना. म्हणजे हे जर तुम्हाला सांगितलं नाही कोणी, की जशी मी आल्या यांच्या घरात फसले की हे सगळे असली फुलं आहेत बघून, तसं तुम्ही सुद्धा नक्कीच फसवू शकता अशा प्रकारची फुलं बनवून, नाही का? खूप छान, खूप छान. आता आपण थोडं फिरणीकडे लक्ष देऊया. नाही, आणि आपली फिरणी झालेली आहे. वाव, क्या बात आहे. झाली. म्हणजे एवढा थिकनेस त्याला पाहिजे फिरणीला, नाही का? हा, कारण खिरीसला जसं असतो ना तसं आपल्याला हवी तेवढी आता ही थिक झालेली आहे. कारण खिरीच्या इतका आपण खीर करतो रव्याची वगैरे, तशा पद्धतीचा थोडासा अंदाज येईल आपल्याला. बरोबर आहे. तर आता आपण ही नॉर्मल टेम्परेचरला आणल्यानंतर थंड करायला फ्रीज मध्ये ठेवूया आणि मग नंतर आपण ती सजवूया. येस येस येस, नक्कीच. तर आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही नॉर्मल टेम्परेचरला आणून नंतर त्याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षक, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आणि आपली फिरणी आता तयार झालेली आहे, थंड होऊन मस्त. आणि आता ती कधी मला सर्व होते, मी वाट बघते. पण अजून काही करायचं बाकी आहे का? आपल्याला सजवायचं आहे ना अजून. हे सगळे लवकर लवकर सजवूया. नक्की नक्की. काय करायचं सर्वप्रथम? आता कसं काय काय टाकणार? बर्फ लावायचं आहे त्याला. बरं, शाही डिश आहे ना आजची. खरंच. हो,
ड्रायफ्रुट्सचे काप, बदाम, पिस्ता, काजू आणि आपण केशर. क्या बात आहे. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. फिरनी काश्मीरची एक पारंपरिक डिश. साहित्य: 4 मोठे कप दूध, 2 चमचे बासमती तांदूळ 2 ते 3 तास भिजवलेले, 8 ते 10 बदाम 2 ते 3 तास भिजवलेले, साखर आवडीनुसार, ड्रायफ्रुट्स, सजावटीसाठी वरख आणि केशर. एकीकडे दूध उकळण्यास ठेवून दुसरीकडे भिजवलेले तांदूळ व बदाम बारीक वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण दुधात टाकून सतत ढवळत राहावे. तांदूळ शिजत आले की मिश्रण घट्ट होईल. नंतर साखर टाकून गॅस बंद करावा. मिश्रण रूम टेम्परेचरला आल्यावर गार करण्यास फ्रीजमध्ये ठेवावे. चांदीचा वरख, केशर व ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करावे. ही झाली काश्मीरची पारंपरिक फिरनी तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. खरोखर शाही. आणि हा चौरंग त्याची स्पेशालिटी आहे. म्हणजे एकदम प्रॉपर तुम्ही सगळं केलेलं आहे नाही का. सगळी तयारी त्याची परिपूर्ण छान केली. dish. परिपूर्ण डिश. तुम्ही हे स्पेशल भांड वापरलेलं आहे त्याच्यासाठी. हो, हे मातीत तिकडे काश्मीरमध्ये याच भांड्यामध्ये ती सर्व केली जाते. त्याच्यामुळे मी हे तेवढ्यासाठी खास आणलेलं आहे. म्हणजे मी आज घरी जाऊन किंवा आमच्या प्रेक्षकांना सांगू शकते की आज मी काश्मीरला येऊन गेले. एका दिवसात जाऊन येण्याचं जाऊन येऊन खाऊन पिऊन झालं. पण छान रेसिपी तुम्ही बनवली, छान आहे ही. मग आता पाहून समाधान झालं असेल, टेस्ट नाही केलं तरी चालणार आहे ना. मला बोलले आधीच पटकन गार्निश करा त्याला, कारण मला खायची त्याला खूप जाऊन द्या ना. तर नक्कीच असतं. नाही, पटकन मी देते. मी इथेच ठेवते, चालेल ना. तिथे ठेवा, पण कारण याच्यावर जास्त छान दिसते. पण त्यातली मी तुम्हाला चवीला देते ना, तुम्ही काळजी नका करू. पुढे तेच मला म्हणजे माझं असं काही जसं पटकन तोंडात खालीवर काय झालं आता हे इथेच ठेवणार म्हणजे मला मिळते की नाही काय नाही 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 असं कसं होणार. तुम्हाला जोपर्यंत मी चव देत नाही तोपर्यंत ती कशी झाली ती कशी कळणार. हो, आणि आपल्या प्रेक्षकांना मग मी सांगू शकत नाही ना काही की कशी झाली आहे म्हणून. त्याच्यासाठी मला खाणं गरजेचं आहे. कॅलरी कॉन्शियस असेल तर थोडीशी. अजिबात नाही, अजिबात नाही. मी कितीही आणि काही खाऊ शकते. गार लागते हाताला. हो मग बस. आणि ती मी नंतर संपेल. आता प्रेक्षकांसाठी एवढीच खाते. आणि छान असं मलाई. खूप सुंदर, खूप छान झाली. ती थंडच छान लागते. मस्त चिल्ड करायची आणि खूप छान झाली, खूप छान झाली. तुम्ही घरी करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. सगळ्यांना खायला द्या घरातल्यांना. आणि एक छान ट्रीट अशी द्या तुमच्याकडून काश्मीरला गेल्यासारखं. नक्की घरी करून पहा. रेवा मॅडम, छान आमच्या कार्यक्रमात एक छान अशी रेसिपी तुम्ही करून दाखवलीत. आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा असं तुम्ही ते ॲस्टरचं फ्लावर करून दाखवलं. छान ते फूल होतं. आणि छान आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आजच्या एपिसोडला मजा आली असेल. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभारी आहे तुमची. धन्यवाद. प्रेक्षक, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.